पुढची बातमी आहे साताऱ्याहून। साताऱ्यातल्या फलटणमध्ये विम्याच्या पैशांसाठी बोगसगिरी सुरू असल्याचं समोर आलंय। विम्याचे पैसे मिळवण्यासाठी काही टोळक्यांनी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरची खोटी सही आणि बनावट नोंदणी क्रमांक वापरल्याचं समोर आलंय। मात्र हा खोटेपणा विमा कंपनीपासून फार काळ लपू शकला नाही। विमा कंपनीनं या टोळीचा कसा पर्दाफाश केला पाहूया या रिपोर्टमधून। विम्यासाठी कुणी जिवंत माणूस मेल्याचं भासवलं, कुणी विम्याच्या पैशांसाठी जिवंत माणसाला खरंच मारलं। हे कमी की काय, तर आता थेट विम्याच्या पैशांसाठी डॉक्टरांच्या बोगस सह्या करण्याचा नवा धंदा थाटण्यात आलाय। साताऱ्यातील फलटणमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विम्याचे पैसे लाटण्यासाठी काहींनी थेट बोगस डॉक्टर होण्याचा मार्ग निवडला। पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची दिशाभूल करण्याचं उघड झालेलं आहे। खरं तर हे विमा कंपनीमुळेच उघड झालेलं आहे। विमा कंपनीचे प्रतिनिधी खामगाव येथील डॉक्टर ब्रह्मानंद टाले या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांकडे आपल्या दिलेल्या रिपोर्टवर खरं तर पडताळणी करण्यासाठी आले होते आणि त्या पडताळणी दरम्यान हा संपूर्ण बनावटचा किस्सा उघड झालेला आहे। खरं तर बनावट पॅथॉलॉजीचे रिपोर्ट तयार करून विमा कंपन्याच्या परताव्यासाठी हे उपयोगात आणण्यात आले होते। मात्र बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून हा संपूर्ण रॅकेटचा भंडाफोड झालाय। यात डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांनी खामगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून 4 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि हा गुन्हा फलटण येथे वर्ग करण्यात आलेला आहे। यावरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे आणि 3 आरोपी अद्यापही फरार असल्याचं समजतं। तक्रार करणारे डॉक्टर ब्रह्मानंद टाले बुलढाण्याच्या खामगावचे आहेत, तर त्यांच्या सहीचा वापर करणारे भामटे साताऱ्याच्या फलटणचे। त्या रिपोर्टवर धन्वंती लॅबोरेटरी म्हणून नाव होतं आणि त्याच्या खाली बीटी टाले असं लिहिलेलं होतं आणि एमडी पॅथॉलॉजी लिहिलेलं होतं आणि रजिस्ट्रेशन नंबर हा होता 87125, तो माझा रजिस्ट्रेशन। तर त्याच्यावरून हे लक्षात आलं की माझ्या नावाचा, माझ्या शैक्षणिक अर्हतेचा तिथे गैरवापर चालून फ्रॉड रिपोर्ट तयार करण्यात। या संदर्भात आम्ही पुन्हा चौकशी केली आणि त्या म्हणजे आमची रॉयल सुंदरम कंपनी जी आहे त्यांना हे कळवलं की हे रिपोर्ट मी वैध किंवा प्रमाणित करत नाही। विमा कंपनीला प्राप्त झालेल्या कागदपत्रांवर डॉक्टर ब्रह्मानंद टाले हे चालवत असलेल्या धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे नाव आहे आणि बनावट स्वाक्षरी सोबतच बनावट नोंदणी क्रमांक असल्याचं आढळलंय। यावरून फलटण येथील डॉक्टर बीजे राऊत, फलटण इथलेच धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडीचे चालक विशाल एम नाळे, श्रीराम हेल्थ केअर सर्व्हिसेस लॅबोरेटरी इंदापूरचे चालक शंकर खडसे आणि प्रतिभा साळुंखे यांच्या विरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। या तक्रारीनंतर या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावटीचा खेळ विमा कंपन्यांनी हाणून पाडला। विम्याच्या पैशांसाठी निवडलेल्या या चुकीच्या मार्गानं आरोपींना तुरुंगाच्या दारापाशी आणून सोडलंय। संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।